अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद तर होताना आपण पाहतच आहोत. मात्र आता राज्य सरकारच्या बिहार भवनला देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवलेला आहे. मी सध्या ठाण्यामध्ये आहे आणि ठाण्यामध्ये आपण पाहू शकताय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे. भवन नाही तर हा संदेश आहे अशा प्रकारचा इशारा जो आहे तो मनसेच्या वतीने देण्यात आलेला आहे. सरकार त्याचप्रमाणे बिहार भवन 314 कोटीचं हे बिहार भवन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये होत आहे. त्याचप्रमाणे गोदी कामगार आमची घरं कुठे आहेत या असा देखील एक संदेश या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. सरकारी दवाखाना ची बिकट अवस्था देखील या बॅनरच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे. आपल्यासोबत स्वप्नीलजी महेंद्रकर आहेत. सर, बिहार भवन होत आहे, या आधी देखील मराठी विरुद्ध हिंदी असा वाद बऱ्याच वेळा पाहायला मिळत होता, मात्र आता थेट बिहार भवनच महाराष्ट्रामध्ये होतं. आपण बघत असाल तर या बॅनरचा हेडिंगच आपण दिले, भवन नाही या संदेश आहे. म्हणजे या भवनच्या माध्यमातून मुंबईमध्ये बिहारी माणूस आणि बिहार सरकार ही घुसखोरी करत आहे आणि त्या भवनाचा फायदा हा बिहारी लोकांना होत आहे हे आम्हाला कळतंय. पण येत्या काळामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाचं स्थान हे कुठे ना कुठे नामशेष करायचं या मागे इकडच्या स्थानिक सरकारची ही योजना आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही योजना हाणून पाडेल, कारण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसामागे ठामपणे उभे आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी जागा आहे मुंबई पोर्ट ट्रस्टची, तिकडचे 2,500 गोदी कामगार आहेत, ते गेल्या 10 वर्षापासून घरापासून वंचित आहेत. त्यांना घरं पाहिजेत, तर सरकारने पहिला त्यांच्या घरांचा विचार करावा. त्यांच्या घरांचा विचार न करता सरळ बिहार भवनाला 1.25 एकर जागा 155 कोटीची बाजार भावापेक्षा कमी मूल्यात देणं ही सरकारनं ची योजना ही मुंबईतील मराठी माणसासाठी धोक्याची घंटा आहे. कारण या भवनाच्या माध्यमातून सुखसुविधा ही दुसरी गोष्ट आहे, पण येत्या काळात मतदारसंघ निर्माण होणार हे नक्की. आणि आता आपण बघत असाल की जसे ब्रिटिश कालीन लोक इकडे पहिला आले, व्यवसाय करण्यासाठी जागा मागितल्या, नंतर भारतावर राज्य केलं, तसं आज भवनासाठी जागा मागतायत. येत्या काळात भवनाच्या माध्यमातून इकडे त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करत. पण जर येत्या काळामध्ये जर बिहार भवन जर थांबलं नाही किंवा त्याचं कामकाज जर सुरूच राहिलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पुढचं पाऊल काय असेल? महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संदर्भात काम थांबलं नाही तर रस्त्यावर उठेल आणि त्याचा तीव्र निषेध नोंदवेल. नक्कीच. एकंदरीत पाहायचं झालं तर मुंबईमध्ये बिहार भवन होतं आणि या बिहार भवनला तीव्र शब्दात निषेध जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये या बिहार भवनचं काम कशा प्रकारे होत आहे किंवा या मनसेने केलेल्या निषेधाचा सरकार काही विचार करताय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. महाराष्ट्र न्यूज ठाणे.